संडे स्पेशल आज आपण करणार आहोत चिकन फ्राय. मी इथे बोनलेस चिकन घेतलं आहे. चिकनचे छोटे पीस करून घेतले. फ्राय करण्यात सोपे पडतात म्हणून. त्याच्यानंतर आपले घरचे लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर आणि मीठ घातले चिकनमध्ये. त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट पण घ्यायची आहे, ती पण घातली आहे. त्याच्यानंतर दही घेतलं आहे, साधारण 2 चमचे मोठा चमचा दही आहे. चिली फ्लेक्स घातलं आहे. चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही तिखट मसाला जरा जास्त घालू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी घातलं आहे लिंबू अर्धा आहे, तो पण चांगला पिळून घेऊया आपण. आता ह्याच्यामध्ये आपण घालूया अंड आणि मी कोथिंबीर बारीक करून सुद्धा घातली आहे. तुम्ही बारीक मिरची चिरून घालू शकता, हिरवी मिरची. जेवढं स्पायसी हवं आहे तेवढं तुम्ही स्वतःवर करू शकता. चांगलं मॅरिनेट करून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ आहे. हे बाइंडिंगला चांगलं असतं आणि कुरकुरीत होतात आपले चिकन, त्याच्यामुळे. आता हे मी अर्धा तास 1 तास तुम्हाला जेवढं जमेल तेवढं चांगलं मॅरिनेट होण्यासाठी जेवढं ठेवाल तेवढं चांगलं. आता आपलं तेल पण गरम झालं इथे. तेलामध्ये आपण आता चिकन फ्राय करून घेऊया. डीप फ्राय करायचे. हे बघा, मस्तपैकी आपण हळूहळू एक चिकन घालून, आणि ते अर्धा तास ठेवल्यामुळे चांगले कोट पण झालेत ते मॅरिनेशन. 4-5 मिनटं लागतात आपल्याला प्रॉपर त्याला तळण्यासाठी, कारण की आतूनही सुद्धा त्याला मस्त क्रिस्पीनेस पाहिजे. त्याच्यामुळे आपण ते 4-5 मिनटं तळून घेऊया. तेल माझं चांगलं तापलेलं आणि मग मी त्याला मीडियम गॅसवर ठेवलं. हा बघा, आता आपण ह्याला पलटी करून घेऊया, फिरून घेऊया, वरचे खाली, खालचे वर करून घेऊया. कलर सुंदर येतो याचा. आणि 4-5 मिनटात आतमध्ये सुद्धा हे व्यवस्थित शिजतील. त्याच्यामुळे आपल्याला त्याला 4-5 मिनटं ठेवावंच लागणार आहे. ऑलमोस्ट आपले डन आहेत, झालेत. थोडेसे अजून करून घेऊया आपण. हे बघा, मस्तपैकी होत आहे. हे बघा, आपले झालेत आता चिकन फ्राय. आता आपण याला काढून घेऊया. आणि याच तेलात मी कढीपत्तासुद्धा घातला आहे, तो पण त्याच्यावर घातला आहे. खूप छान लागतो. ह्याच्यावर तुम्ही कढीपत्ता घालून किंवा मिरच्या तळलेल्या घालून मस्तपैकी चिकन फ्राय आपला रेडी आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.